मुंबईतल्या मालाडच्या चिल्ड्रन्स अकॅडमीमध्ये यूथ फॉर क्लायमेट रेझिलियंट मुंबई द झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरणपूरक प्रकल्पांचं सादरीकरण केलं। या कार्यक्रमासाठी अभिनेत्री दिया मिर्झा देखील उपस्थित होती। हवामान बदल आणि हरित मुंबईसाठी तरुणांची भूमिका या विषयावर दिया मिर्झानं तरुणांना प्रोत्साहित केलं। झिरो वेस्ट स्कूल हा जो प्रोजेक्ट मुंबईचा उपक्रम आहे की विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची त्याची जाणीव हवी, जागृती हवी आणि त्याच्यात मग मुलं नुसतं अवेअरनेस हे हा भाग नाहीये, अवेअरनेस आणि त्यानंतर ॲक्शन काय करता येईल। तर विद्यार्थी इथे झिरो वेस्ट स्कूलमध्ये नो प्लास्टिक वेस्ट, नो ई वेस्ट म्हणजे जे टेलिकॉम वेस्ट असतो, नो फूड वेस्ट आणि नो ड्राय वेस्ट या सगळ्याबद्दल एक तर माहिती करतात आणि ॲक्शनेबल हे करतात। म्हणजे आता वेट वेस्ट जो असतो, आपण जे अन्न जे उरलेलं असतं त्याचं कंपोस्टिंग होतं आणि या सगळ्या शाळांमध्ये या कंपोस्टिंगमुळे झाडं उगवली जातात। पालकांमध्ये त्याच्याबद्दल अवेअरनेस सुरू होतं। तर पूर्ण समाजात एका दृष्टीने शाळांमध्ये या झिरो वेस्ट स्कूलचा हा जो प्रोजेक्ट सुरू झाला आहे त्याच्यात एक बदलाव करण्याचा प्रयत्न चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।